नमस्कार. प्रियाला आता साक्षीचा फोन आलेला असतो. प्रियाने फोन उचलल्यावर साक्षी म्हणत असते, "प्रिया, महत्त्वाचं काम आहे, लवकरात लवकर कर." त्यावर प्रिया म्हणत असते, "काय करायचं आहे?" त्यावर आता साक्षी म्हणत असते, "जे काही करायचं आहे ना, ते मी तुला मेसेज केला आहे. नीट बघ आणि लवकरात लवकर कर." त्यावर लगेचच साक्षीने फोन ठेवलेला असतो. प्रिया आता तो मेसेज बघते, तर त्या मेसेजमध्ये असं लिहिलेलं असतं, की अर्जुनच्या बेडरूममध्ये जा आणि त्याने जिथे कुठे महत्त्वाच्या फायली ठेवल्या असतील त्या सगळ्या लंपास कर आणि आम्हाला आणून दे. आणि अशातच आता हा मेसेज वाचल्यावर प्रिया स्वतःशी बोलत असते, या साक्षीला हे सगळं इतकं सोपं वाटतं का? या घरात मी जर काही केलं तर मात्र या घरातला तो माझा शेवटचा दिवस असेल. हे का कळत नाही या साक्षीला? आणि अशातच आपण पाहतोय आता थोडा वेळ झालेला असतो, अजूनही या प्रियाने आपल्याला रिप्लाय दिला नाहीये हे आता साक्षीला वाटत असतं. आता लगेचच साक्षीने प्रियाला फोन केलेला असतो. प्रिया मात्र फोन उचलत नसते. त्यावेळेला साक्षी स्वतःशी बोलत असते, म्हणजे ही आता जास्त माज करायला लागलीये, हिला आता ठणकावलंच पाहिजे. आणि लगेचच आता थेट साक्षीने पुन्हा एक व्हॉइस मेसेज पाठवला असतो. त्यात तिने असं म्हटलेलं असतं, ए दीडशाने प्रिया, माझा फोन उचलत नाहीयेस तू, लक्षात ठेव, मी तुला शेवटचं सांगते, जर तू आमचं काम केलं नाहीस आणि जर मला व्यवस्थित रिप्लाय दिला नाहीस तर आजच तुला तुझ्या घरातनं उचलून थेट अशा ठिकाणी नेऊन टाकीन ना, तुला कळणार सुद्धा नाही. त्यावर मात्र आता प्रियाने हा व्हॉइस मेसेज ऐकलेला असतो आणि त्यानंतर तिच्या पायाखालची जमीन सरकते. ती स्वतःशी बोलत असते, झक मारून मला आता हे काम करावंच लागेल. आणि अशातच आता प्रियाने शेवटी साक्षीला मेसेज पाठवलेला असतो, अगं मी माझ्या एका कामामध्ये बिझी होते त्यामुळे मला फोन उचलता आला नाही. तू व्हॉइस मेसेज पाठवलास, तू काय मला घाबरवतेस का? मी करते ना काम, मी काय नाही म्हणते का? असं म्हणून आता प्रियाने साक्षीला रिप्लाय दिलेला असतो. आता आपण पाहतोय प्रिया सायलीच्या नकळतच अर्जुन घरात नसताना तिच्या बेडरूममध्ये जायला निघालेली असते. आता अर्जुनच्या बेडरूममध्ये तर ही प्रिया हळूहळू जात असताना खालून कल्पनाने पाहिलेलं असतं आणि कल्पना मनातल्या मनात म्हणत असते, या प्रियाची बेडरूम तर त्या दिशेला आहे, मग ही ह्या दिशेला अर्जुनच्या आणि सायलीच्या बेडरूमकडे का जाते? काहीतरी गडबड आहे, मला हिच्यावर लक्ष ठेवलंच पाहिजे. आणि लगेचच आता कल्पनाने लक्ष ठेवता ठेवता शेवटी प्रिया अर्जुनच्या बेडरूममध्ये शिरलेली असते आणि तेवढ्यात कल्पना ही हळूहळू आता अर्जुनच्या बेडरूम बाहेर जाऊन उभी असते. इकडे प्रिया आतमध्ये काय करते याचा अंदाजा आता बाहेरून कल्पना घेत असते. प्रियाने आता अर्जुनच्या ज्या काही महत्त्वाच्या फायली असतील त्या एकत्र गोळा करत एका कपड्यामध्ये गुंडाळलेल्या असतात. जणू तो सगळा बोचकाच तिने केलेला असतो आणि ती आता तो बोचका घेऊन बाहेर येत असते. त्यावेळेला कल्पना कोपऱ्यात लपते. ती स्वतःशी बोलत असते, या प्रियाचं नेमकं काय चाललंय ना ते कळलं पाहिजे मला, त्यामुळे आता हिला मी थांबवणार नाहीये. आणि तेवढ्यात आता प्रिया हळूच बाहेर येते आणि तिने अंदाजा घेतलेला असतो की हॉलमध्ये कोणीच नाहीये. आणि लगेचच आता प्रिया ते बोचकं नेऊन दाराबाहेर ठेवते एका कोपऱ्यात. हे आता कल्पनाने पाहिलेलं असतं आणि कल्पना मनातल्या मनात बोलते, म्हणजे अर्जुनच्या महत्त्वाच्या फायली गायब करण्याचं काम हिला कोणीतरी दिलंय तर. आणि तेवढ्यात प्रियाने साक्षीला फोन लावलेला असतो आणि प्रिया बोलत असते, तू दिलेलं काम मी केलेलं आहे, आता तुझं काम सुरू होतंय, लवकरात लवकर आमच्या घराच्या एका कोपऱ्यात ये, तिकडे मी सगळ्या अर्जुनच्या महत्त्वाच्या फायली एका मोठ्या कापडामध्ये गुंडाळून ठेवल्या आहेत, लवकरात लवकर इथून त्या उचलून न्यायच्या आणि नंतर मला अजिबात त्रास द्यायचा नाही या. त्यावर लगेचच आता समोरून साक्षी बोलत असते, अगं तू तर माझं काम केलंस ना, मग मी आता माझं स्वतःचं काम करीन, मी काळजी करू नकोस तू. आणि लगेचच आता प्रिया हळूच तिथून आपल्या बेडरूममध्ये निघून गेलेली असते. इकडे आता कल्पनाने थेट ते बोचकं पुन्हा आणून अर्जुनच्या बेडरूममध्ये ठेवलेलं असतं. आणि अशातच आपण पाहतोय आता साक्षीची काही माणसं आलेली असतात. त्यांनी या सुभेदारांच्या घराबाहेर शोधलेलं असतं पण कुठेच ते बोचकं मिळालेलं नसतं. त्यामुळे आता साक्षीला त्याच्या माणसाने फोन करून सांगितलेलं असतं की मॅडम इथे बोचकं नाहीच आहे. त्यावेळेला साक्षी स्वतःशी बोलत असते, म्हणजे या प्रियाने आपल्याला पुन्हा गंडवलंय तर. आणि लगेचच आता साक्षीने प्रियाला फोन केलेला असतो आणि साक्षी बोलत असते, तुला आजच्या आज नाही संपवलं ना तर नावाची साक्षी नाही मी. त्यावर प्रिया बोलत असते, काय डोक्यावर पडलीस का ग तू? एक तर तू दिलेलं एवढं महत्त्वाचं काम केलंय मी आणि तरी असं बोलतेस तू. त्यावर साक्षी म्हणत असते, डोकं फिरवू नकोस, खोटं बोलतेस तू,
काम केलं नाहीयेस तू. माझी माणसं तुझ्या घरापर्यंत पोहोचली पण तिथे त्यांना कोणतंच बोचकं मिळालं नाही. त्यावर लगेचच आता प्रिया म्हणत असते, फोन चालू ठेव, आत्ताच्या आत्ता बघते मी. आणि लगेचच आता प्रिया थेट त्या घराबाहेर आलेली असते. कोपऱ्यात बघते तर बोचकं नाहीये. त्यावर लगेचच प्रिया म्हणत असते, खोटं तू बोलते साक्षी, तुझ्या माणसाने बोचकं नेलंय, इथेच बोचकं होतं. त्यावर मागून कल्पना आलेली असते. कल्पना म्हणत असते, अगं प्रिया, कोणत्या बोचक्याबद्दल बोलतेस तू? इथे असलेलं बोचकं? अगं ते तर मी एका कपडेवाल्या बाईला देऊन टाकलं, ते कपड्याचं बोचकं होतं ना. जुने पुराणे कपडे काढले असशील ना तू. त्यावर लगेचच आता प्रिया म्हणत असते, अहो आई, काय केलं तुम्ही ते? अहो ते त्यात कपड्याचं बोचकं नव्हतं. त्यावर लगेचच आपण पाहतोय आता कल्पना म्हणत असते, अगं कपड्याचंच होतं ते, म्हणून तर तू काढून ठेवलं होतंस ना. त्यावर लगेचच आता प्रिया स्वतःशी बोलत असते, या म्हातारीने तर सगळा घोळ घालून ठेवलाय. आली मोठी कल्पना सुभेदार. आणि अशातच आपण पाहतोय इकडे साक्षीनेही सगळं ऐकलेलं असतं. आणि अशातच आपण पाहतोय आता साक्षी म्हणत असते, बघ माझं काम कर, नाही तर मी तुला संपवीन. आणि तेवढ्यात तिने फोन ठेवलेला असतो. अशातच आता प्रिया खूपच डिस्टर्ब असते. ती लगेचच बोलत असते, या कल्पनाचा गेमच केला पाहिजे. आणि तेवढ्यात आपण पाहतोय आता सगळ्यांना बोलून कल्पनाने प्रियाला चांगलंच थोबडावलेलं असतं. अचानकपणे प्रियाला कल्पना थोबडावत असते. त्यावेळेला प्रताप म्हणत असतात, काय ग कल्पना, का धुतेस तू हिला? त्यावर लगेचच आता कल्पना म्हणत असते, आज हिने जे काय केलंय ना, त्यासाठी हिला नुसतं मारलं नाही पाहिजे, तर चांगलं सपाटून चोपलं पाहिजे. त्यावर लगेचच आता सायली म्हणत असते, म्हणजे? आणि लगेचच आता कल्पनाने घडलेला सगळा प्रकार अगदी स्टार्ट टू एंड सगळं काही सांगितल्यानंतर अर्जुन म्हणत असतो, काय? हिने माझ्या बेडरूममध्ये शिरून महत्वाच्या फायलींना एकत्र चादरीमध्ये गुंडाळून बाहेर नेऊन ठेवलं होतं. आणि अशातच आता थेट कल्पना म्हणत असते, हो अर्जुन, माझं जर लक्ष नसतं ना, तर आज तुझ्या महत्वाच्या सगळ्या फायली हिने त्या एका व्यक्तीला दिल्या असत्या, जिला हिने फोन केला होता. त्यावर लगेचच आपण पाहतोय आता अर्जुन म्हणत असतो, कोणाशी कॉन्टॅक्ट आहे तुझं, लवकरात लवकर सांग. त्याच वेळेला आता प्रिया म्हणत असते, कोणाशीच नाही. त्यावेळेला सायलीने आता प्रियाचा फोन खेचून घेतलेला असतो. आणि त्यात तिने शेवटचा कॉल आणि शेवटचा मेसेज वगैरे वाचल्यानंतर तिला कळून चुकलेलं असतं की साक्षी आणि हिचं बोलणं झालेलं आहे. आणि साक्षीनेच हिला अर्जुनच्या महत्वाच्या फायली लंपास करण्याचं काम दिलं असावं. आणि नंतर लगेचच आता साक्षीला तर नंतर बघूया असं सायली म्हणत असते. आणि लगेचच सायलीने आता दरवाजा मागचा दांडका काढलेला असतो. आणि त्या दांडकाने सगळ्यांसमोरच आता प्रियाला धुवायला सुरुवात केलेली असते. आणि अशातच आता प्रिया म्हणत असते, सायली वेड लागले का तुला, असं का मारतेस तू मला? त्यावर लगेचच सायली म्हणत असते, आता तर नुसतं मारलंय, चांगली सोलपटवून काढते तुला. तू माझ्या बेडरूम मध्ये शिरूच कशी शकतेस? माझ्या नवऱ्याच्या महत्वाच्या फायलींना हात कसा लावू शकतेस तू? आता मात्र तुझी काही खरं नाही. मित्रांनो, तुम्हाला काय वाटतंय, या प्रियाचा कायमचा काहीचा तरी बंदोबस्त केलाच पाहिजे की नाही? कारण हिचं आता अति होतंय, प्रत्येक वेळेला ही स्वतःच्या मर्जीसारखं वागते. आणि असेच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. धन्यवाद.